श्री गणगणरामाय नमः. श्री समर्थ सद्गुरू परमपूज्य श्री गजानन महाराज यांच्या लीलांवर आधारित ग्रंथ गणगण काव्यमाला आहे. या ग्रंथातील गीताची गायिका सौ अनुजा मटकर नेरुरकर असून संगीत संयोजन श्री सचिन धुमाळ व श्री संचित म्हात्रे यांनी केले आहे. व्हिडिओचे एडिटिंग सौ संगीता भालसिंगे यांनी केले असून काव्यलेखन श्री जगन्नाथ गांधी मुंबई मलाड यांनी केले आहे. श्री गणगणरामाय नमः. अध्याय 12. मोठे सावकाराच्या महादेव मंदिराकडे जात असताना बंकट आणि पितांबर यांना स्वामींचे दर्शन झाले. स्वामींच्या आज्ञेप्रमाणे पितांबरांनी मंदिराजवळ वाहणाऱ्या उन्हाळ नाल्यात आपला तुंबा बुडवला. त्या नाल्याचे पाणी बाह्यतः मलिन व अशुद्ध दिसत होते, परंतु स्वामीच्या कृपेने तुंबा क्षणार्धात स्वच्छ निर्मळ पाण्याने भरून आला. स्वामींनी भोजनानंतर तेच पाणी प्राशन केले. या अद्भुत प्रसंगाने पितांबराच्या अंतःकरणात स्वामींच्याबद्दल अपरंपार श्रद्धा निर्माण झाली आणि त्या दिवसापासून त्यांनी स्वामींना आपल्या सद्गुरू रूपाने भजण्यास आरंभ केला. पितांबराची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय होती. त्यांच्या अंगावरील वस्त्रही फाटकी व जीर्ण होती. हे पाहून स्वामींना करुणा आली. त्यांनी पितांबरास स्वतःचे उपरणे देत हे परिधान कर अशी आज्ञा केली. परंतु या घटनेमुळे इतर काही भक्तांच्या मनात मत्सर उत्पन्न झाला आणि पितांबराविषयी किरकिरी सुरू झाली. या वर्तनाने व्यथित होऊन पितांबरांनी रडत रडत सर्व हकीकत स्वामीसमोर मांडली. तेव्हा स्वामींनी त्यांना दिलेले उपरणे परिधान करून कोंडोळी गावात जाण्याची आज्ञा दिली. स्वामींच्या आज्ञेनुसार पितांबर कोंडोळी येथे गेले. तेथे एका शेतात त्यांनी रात्र व्यतीत केली. त्या ठिकाणी असलेल्या वारुळामुळे त्यांना झोप लागेना, म्हणून दुसऱ्या दिवशी ते जवळच असलेल्या एका झाडाच्या फांदीवर चढून बसले. ते दृश्य पाहून गावकरी त्यांच्याजवळ आले व त्यांचा परिचय विचारू लागले. पितांबरांनी शांतपणे उत्तर दिले की मी माझे सद्गुरू श्री गणगणराम स्वामी यांच्या आदेशाने येथे आलो आहे. गावकऱ्यांना त्यांची परीक्षा घ्यावीशी वाटली. त्यांनी पितांबरांना जवळच उभ्या असलेल्या एका वाळलेल्या आंब्याच्या झाडाला पल्लवित करून दाखवण्याची विनंती केली. तेव्हा पितांबरांनी सर्वांना आपल्यासोबत नामस्मरण करण्यास सांगितले. गण गणपतये नमो नमा, गण गण स्वामी नमो नमा. गावकऱ्यांनी श्रद्धेने नामजप सुरू केला. काही क्षणातच सर्वांच्या डोळ्यासमोर त्या वाळलेल्या आंब्याच्या झाडाला कोवळे अंकुर फुटू लागले. हा अद्भुत चमत्कार पाहून लोक अचंबित झाले. त्याच वेळी पितांबर महाराजांची अहमग्रह उपासना सिद्ध झाली असे सर्वांना प्रतीत झाले. त्या दिवसापासून कोंडोळीतील लोक पितांबर महाराजांना सद्गुरू रूपाने मानू लागले व त्यांच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होऊ लागले. प्रगटले स्वामी गण गण राम, सीता सीतापती सीताराम. उधळे भक्ती रस रस राम, तोषुन तोषे सीताराम. वंदितो पुण्य पुण्य राशी, पितांबर भक्त भक्ती राशी. पितांबर भक्त वस्त्र नेसी, भक्ती वस्त्र मिरविण्यासी. नवपल्लवी निर्मिण्याला, सद्गुरु भक्ती प्रसविण्याला. भक्ती प्रस्थ प्रस्थायाया, वृक्षी पर्ण पर्णायाया. पर्णकुटी बनवायाया, भक्ती पूर्ण वदायाया. वदवुन वदविति गण गण राम, सीता सीतापती सीताराम. प्रगटले स्वामी गण गण राम, सीता सीतापती सीताराम.
हृदयी गण राम सीता सीतापती सीताराम प्रगटले स्वामी गण राम सीता सीतापती सीताराम पीतांबर देह भान भुलला पीतांबर विश्व भान भुलला भक्तीच्या भुरळी पडला स्वामीच्या चरणी दडला स्वामी स्वामी सब करती पीतांबरा दुपटाने सविती पीतांबर स्वामी सब झाला भक्तांच्या नजरी खुपला नजरीचा काटा झाला उधाण किरकिरीला आला किरकिर किरवे गण राम सीता सीतापती सीताराम प्रगटले स्वामी गण राम सीता सीतापती सीताराम किर सुरू झाली प्रश्नांची फेरी झाली पीतांबर उत्तर दिनवाणी अनुसरली स्वामी वाणी स्वामी कैवल्यदानी देती दान मला दानी इथपर तुमची बुद्धी कळे बुद्धी जैसी भक्ती फळे कुबुद्धी बुद्धी संगे फळे आहे तुकी भक्ती फळे फळे फळवून फळविती गण राम सीता सीतापती सीताराम प्रगटले स्वामी गण राम सीता सीतापती सीताराम प्रश्नावर प्रश्ने झडती पीतांबर स्वामी पाशी रडती स्वामी पीतांबराउरी धरती उरले कार्य उरी भरती म्हणती स्वामी पीतांबरा बरा बोलला बोल खरा भक्ती आहे तुकी प्रसरविण्या दीन दिगांबर उद्धरण्या पाला पाचोळा गोठविण्या कोवळी पल्लवी टवटवण्या पल्ला पल्लवी गण राम सीता सीतापती सीताराम प्रगटले स्वामी गण राम सीता सीतापती सीताराम लांब पल्ल्यावर जाणे असे गाठणे लंबा पल्ला असे कोंडोळीस पीतांबरा जा उपरणे माझे नेसून जा भक्ता भेट भेटूनी जा भक्ता भेट भेटण्या जा पीतांबर फोडे टाहो असा पडती पाठी
तो संधी साधो, भानी भानमती साधो, नाव साधूचे घेऊ नको, खोटे बोलून फसवू नको, फसवून फसविती गणगण राम, सीता सीतापती सीताराम, प्रगटले स्वामी गणगण राम, सीता सीतापती सीताराम. योगेश्वर गणगण स्वामी, तरुस फळे फळवी स्वामी, असती तुमचे गुरु स्वामी, पल्लवा पल्लविनवी स्वामी, भाषे पितांबर दिन भाषा, भाषण बाजिलो हे भाषा, गणगण स्वामी राम असे, पितांबर गणगण दास असे, योग योग्यता माझी नसे, गण 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 करीत असे, गण 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 राम, सीता सीतापती सीताराम, प्रगटले स्वामी गणगण राम, सीता सीतापती सीताराम. भण भण करती गाव करी, शब्दांचा भडीमार करी, मोठ मोठ्याने म्हणती पुढे, पल्लवा पल्लवी नजरे पुढे, दावा दास्यता नजरे पुढे, अन्यथा आहे मरण पुढे, आली वेळ कठीण असता, हृदयी प्रणत पाल जपता, नयनी भव भय हर दिसता, दिसले संकट टळटळता, टाळून टाळे गणगण राम, सीता सीतापती सीताराम, प्रगटले स्वामी गणगण राम, सीता सीतापती सीताराम. टाळी टाळवा म्हणताती, मुखे नाम जप जपताती, कोवळी पल्लवी पलताती, पितांबर नाच नाचताती, गण गणपतये नमो नमा, गण गण स्वामी नमो नमा, पुतळे बनले गाव करी, खातरी तोडून पाने करी, काढून चिक झाडाचे करी, खातर जमादासाची करी, खात्री खात्रवी गणगण राम, सीता सीतापती सीताराम, प्रगटले स्वामी गणगण राम, सीता सीतापती सीताराम. जय जयकार सुरू झाला, पितांबर स्वामी गुरु झाला, पूजिती त्यांना लोक असे, पूजिती स्वामी
दिसत नसे, चिकण सुपारी मिळत नसे, कृष्णा नयनी दिसत नसे, वाटते मठ सोडून जावे, गण गण वनी भजत जावे, भजन भजविती गण गण राम, सीता सीतापती सीताराम, प्रगटले स्वामी गण गण राम, सीता सीतापती सीताराम. जमला भक्तांचा मेळा, म्हणती स्वामी त्यावेळा, आहे दुखणा दुफळीचा, दुखणा जमीन मालकीचा, तुकडा बिना मालकीचा, दुफळी विना जमिनीचा, ऐसी जमीन हवी आहे, ऐकून हवा जात आहे, जात गुलामाची आहे, लगाम शासन करी आहे, शासन शासवी गण गण राम, सीता सीतापती सीताराम, प्रगटले स्वामी गण गण राम, सीता सीतापती सीताराम. म्हणती कृपावंत स्वामी, ईश्वर स्वामींचे स्वामी, मालक जमिनीचे स्वामी, जमीन मालकाचे स्वामी, हरिपाटलासी बोला जरा, होईल हरीचा बोल खरा, जाती संगी पाटलाच्या, दरबारात शासनाच्या, शासन करी साहेबाच्या, साहेब करी पाटलाच्या,
पतित पावन ती श्रीगणगणकाव्यमाला ग्रन्थस्य 12 समाप्तः। श्रीगणगणरामार्पणमस्तु।